त्यानंतर ते ऋषिकुमार अरण्यात जात व बर्हापीडम श्लोक म्हणत, तेव्हा वनातील हिंस्र पशु वैर विसरून शांत शांत होत असत. पशुवर देखील या श्लोकांचा प्रभाव पडत असे. ज्या मंत्रांनी पशु प्रभावित झाले त्या मंत्रांनी शुकाचार्य का प्रभावित होणार नाहीत? देहभान विसरत नाही तोपर्यंत देवाचे दर्शन होणार नाही. शुकाचार्य ज्योतिर्मय ब्रह्माचे चिंतन करीत असत. त्यांना देहाभिमान नव्हता. त्यांचे मन आकृष्ट करण्यासाठी व्यासानी एक युक्ती केली. त्यांनी शिष्यांना सांगितले की ज्या वनात शुकाचार्य समाधीत बसले आहेत त्या वनात तुम्ही जा आणि अशा रीतीने हे 2 श्लोक म्हणा की ते शुकाचार्यांना ऐकू जातील. शिष्य आज्ञा घेऊन वनात गेले. शुकाचार्यांचे मन आकर्षित करण्यासाठी शिष्य श्लोक गाऊ लागले. शुकाचार्य स्नान संध्या करून समाधीत बसण्याच्या तयारीत होते. जर ते समाधीत बसून त्यांची समाधी लागली गेली असती तर त्यांना ते श्लोक ऐकू गेले नसते. म्हणून शिष्याने ताबडतोब गायन सुरू केले. त्या गायनाचा अर्थ असा होता, श्रीकृष्ण गोप बालकासह वृंदावनात प्रवेश करीत आहेत. त्यांनी मस्तकावर मोर मुकुट धारण केला आहे. कानात पिवळ्या कण्हेरीची फुले घातलेली आहेत. कमरेला पितांबर व गळ्यात 5 प्रकारच्या सुगंधित पुष्पांनी गुंफलेली वैजयंती माळ घातलेली आहे. रंगमंचावर अभिनय करणाऱ्या श्रेष्ठ नटाप्रमाणे त्याचा सुंदर वेश शोभत आहे. बासरीच्या छिद्रातून आपले अधरामृत तो बासरीत ओतत आहे. त्याच्या मागे मागे गोप बालक त्याच्या लोकपावन कीर्तीचे गायन करीत आहेत. याप्रमाणे वैकुंठाहूनही श्रेष्ठ हे वृंदावन धाम त्याच्या चरण चिन्हांनी अधिकच रमणीय बनले आहे. श्रीकृष्णाला मोर फार आवडतो. मोर कामसुख आपल्या इंद्रियांनी घेत नाही. सांसारिक कामसुख विसरणाराच ईश्वराचे दर्शन घेऊ शकतो. देवाशी मैत्री जोडायची असेल तर कामाशी मैत्री तोडावी लागेल. ज्ञानी 2 भुवयामध्ये दृष्टी स्थिर ठेवून ब्रह्माचे दर्शन घेतात आणि वैष्णव हृदयात श्रीकृष्णाचे दर्शन घेतात. जय जय राम कृष्ण हरी.